A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। भाजपच्या विजयाचा हिंगोलीत कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटून जल्लोष। देशातील 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये घवघवीत यश मिळवले असून पुडुचेरीमध्येही मित्रपक्षासह जोरदार कामगिरी केली आहे। भाजपला मिळालेल्या या यशाचा हिंगोलीत आमदार तानाजीराव मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, फुलाजीराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाने जल्लोष साजरा केला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या विजयानंतर शहरातील गांधी चौक येथे भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र जमून विजयाच्या घोषणा दिल्या। यावेळी ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून झालमुरी, रसगुल्ला मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला। हा विजय जनतेचा भाजपवरील विश्वासाचे प्रतीक आहे। आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपने आपली पकड मजबूत केली आहे, तर पश्चिम बंगालमध्येही पक्षाने अभूतपूर्व मुसंडी मारली आहे, असे मत यावेळी भाजपा नेत्यांनी व्यक्त केले। यावेळी वीरकुंवर अण्णा के शिंदे, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, अंकुश आहेर, गोल्डी सोनी, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, कृष्णा रुहाटिया, मीरा सूर्यवंशी, नगरसेवक उमेश गुट्टे, हमीद प्यारेवाले, अजय गायकवाड, लखन कुरील, अमित रुहाटिया, मनोज शर्मा, संजय ढोके, बाबाराव घुगे, माणिक लोढे, सुनील भुक्तर, रमेश कराळे, रमेश पाटील जाधव, उत्तमराव जगताप, विश्वास बांगर, सचिन शिंदे, कैलाश श्रीनाथ, संदीप वाकडे, नितीन राठोर, राजेंद्र हलवाई, समीर भिसे, महेश शहाणे, आशिष शर्मा, संजय खंडेलवाल, अंकुश जयस्वाल, गुड्डू देवकते, सुमंत नायक, योगेश खन, जय घोडे, चंदू लांडगे, आनंद सातपुते यांच्यासह या जल्लोषात भाजपचे जिल्हा स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। देशात आज आनंदाची लहर आहे। कधी नव्हे एवढं बहुमत भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगाल असो, आसाम असो, पॉंडिचेरी असो मिळालेलं आहे। आणि ज्या तृणमूल काँग्रेसची दादागिरी होती ती पूर्णपणे मोडून काढण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतीय जनता पार्टीनं हाती घेतलं होतं आणि ते म्हणजे अखेरपर्यंत त्यांनी ते टिकवलं। आणि देशात जसं काय भारतातील पश्चिम बंगाल नाही अशी ती तृणमूल काँग्रेसची नेता ममता बॅनर्जी वागायची। केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनासुद्धा ती लागू करत नव्हती आणि तिथल्या लोकांना उपेक्षित ठेवून जातीवादाचं राजकारण करायचे। आज हिंदू समाज त्या राज्यातला एकवटला आणि कधी नव्हे देशात एवढ्या निवडणुका झाल्या, एवढ्या निवडणुकीत 90% मतदान विधानसभेला झालं नाही, एवढं मतदान तिथल्या हिंदू समाजाने केलं आणि 200 पार आज पश्चिम बंगालमध्ये आमदार निवडून आले। याचं सर्व श्रेय नरेंद्रजी मोदी साहेब, अमित शहा आणि त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जात आहे। का तर यांनी खूप मोठा पाठपुरावा करून तिथल्या जनतेची संपर्क साधून त्यांना दिलासा दिला की तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी दादागिरीला भिवू नका। आणि जनतेनं सुद्धा प्रतिसाद दिला आणि आज मोठ्या प्रमाणात यश हे भारतीय जनता पार्टीला मिळाले। खरी लोकशाही आजपासून त्या पश्चिम बंगालमध्ये नांदू लागली नसता तिथं हुकुमशाही, दादागिरी, जातीवाद या सगळ्या गोष्टी चालायच्या। आज गरीब माणसाला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी निश्चितपणे करणार आहे। म्हणून मी आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी हे अत्यंत कठीण काम सोपं करून दिलं। भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, या ठिकाणी पूर्व ठिकाणी पांडिचेरी असेल, या ठिकाणी बहुमत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने पहिले वेळेस त्या ठिकाणी बंगालमध्ये मिळाले आणि आसाममध्ये सुद्धा आतापर्यंत मी डेंगूच्या या ठिकाणी बोलतो, पण आसाममध्ये सुद्धा स्पष्ट बहुमत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने मिळालेले आहे। म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हिंगोली जिल्ह्यातर्फे आज गांधी चौकमध्ये आम्ही फटाके वाढवून या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी साजरा केला आहे। खरोखर भारतीय जनता पार्टी एक इतिहास या ठिकाणी नेमला आहे। गंगोत्री म्हणजे सुरू झाली आणि गंगासागरपर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी भगवं राजकारण, भगवा ठेंडा या ठिकाणी होण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे नेते पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित शहा जे असतील, योगी जे असतील, नितीन जे असतील, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा, सर्वसामान्य हिंदुत्वाचा विजय म्हणून या ठिकाणी आज आपण बघता भारतामध्ये सर्व भगव्याची लाट या ठिकाणी पसरलेली आपल्याला दिसत आहे। म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं
सर्व भारतीय बंगालचे आसामचे पांडिचेरीच्या सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो आणि माननीय मोदी साहेबांचे आभार व्यक्त करतो.